त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने प्रचाराची आघाडी घेतली असून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कैलास घुले यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन केले होते। या फेरीची सुरुवात प्रभाग क्रमांक 6 मधील भाजप उमेदवार भारतीताई गोपाळ झोंबाड आणि कमलेश विजय जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। घुले यांनी दोन्ही उमेदवारांसह घराघरात जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतला। स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचेही पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास घुले म्हणाले की त्र्यंबकेश्वर शहर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असून आमचे सर्व 21 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र येणाऱ्या काळात जनता त्यांना योग्य उत्तर देईल। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर आणि भाजपवर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकेल असे घुले यांनी आत्मविश्वासाने सांगितले। गेल्या 2 दिवसापासून आपण प्रचार करत आहात, कसा प्रतिसाद आहे काय सांगा? हे बघा, भारतीय जनता पार्टीचा त्र्यंबकेश्वर हा बालेकिल्ला आहे। तुम्ही आता हा उत्स्फूर्त जनप्रतिसाद बघितला असेल तर आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधली ही आजची रॅली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमच्या पार्टीचे सर्व पदाधिकारी राहतात आणि हे म्हणजे हा जो प्रभाग क्रमांक 6 आहे हा आमचे सन्मित्र ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी यांचा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे इथला तुम्ही जनसामान्याकडे बघितला असल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की नुसतं प्रभाग क्रमांक 6 नाही तर भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर निश्चितच कमळाचा झेंडा फडकवेल, यात कोणती शंका नाही। काय सांगाल, संपूर्ण 21 उमेदवार निवडून येतील का, काय कसा विश्वास वाटतो? हे बघा, आम्ही कुंभमेळ्याच्या दृष्टीने युतीसाठी सकारात्मक आमचं पाऊल होतं आणि कुंभमेळा हा एका पार्टीचा नाही असं आमच्या पार्टीचं म्हणणं आहे। हा देशामध्ये नव्हे तर जगात संदेश जावा म्हणून आम्ही सुरुवातीला युतीचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु संबंधित पक्षांनी तो फेटाळलेला आहे। आता आम्ही 21च्या 21 जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणू। काय आव्हानं आहेत तुमच्या समोर सद्यस्थितीला? हे बघा, आगामी कुंभमेळा आहे, क्राऊड मॅनेजमेंट आहे, कुंभमेळ्याच्या कामांना उशीर झालेला आहे, त्यामुळे कमी धावांमध्ये जास्त रन काढायचे आणि केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे। राज्यामध्ये आमचे देवेंद्र भाऊ आहेत आणि केंद्रामध्ये नरेंद्र भाई आहेत आणि त्यामुळे केवळ कुंभमेळा हा केंद्रबिंदू न धरता येत्या 5 वर्षामध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरचा कायापालट करून हे गाव एक जगाच्या पाठीवर अतिशय उत्तम उदाहरण असेल तीर्थक्षेत्राचा असा प्रयत्न करू। त्र्यंबकवासियांना काय आव्हान करायला निमित्ताने? या निमित्त मी त्र्यंबकवासियांना आव्हान करेल की काही फेक नॅरेटिव्ह पसरवले जातात की घर तोडणारे, दारं तोडणारे, हे तोडणारे। कुंभमेळ्याचं रेकॉर्ड जर बघितलं लिखित तर 1860च्या कुंभमेळ्यापर्यंत आत्तापर्यंत एकही कोणाचं घरदार तोडलेलं नाही आहे। कारण की तुम्ही ह्या वास्तूंकडे बघितल्या तर 200-200 वर्षापासूनच्या जुन्या वास्तू आहेत आणि दिमागदारपणे त्या उभ्या आहेत। माझं असं म्हणणं आहे की रामकालपथाप्रमाणे शिवकालपथ तुम्ही तयार करा आणि आमचं हे देखणं वास्तूचं जे सौंदर्य आहे हे जगाला कळायला पाहिजे। हेरिटेज गाव याला डिक्लेअर करा, त्याच्यामुळे आमच्या त्र्यंबकचं सौंदर्य अबाधित राहील, एकही घरदार तोडलं जाणार नाही। आणि ज्यांच्या काही व्यवसायाचं लोक नॅरेटिव्ह पसरवतात आमचे विरोधक की व्यवसायाचं ठिकाणी तोडफोड होईल, हे होईल, पण आमच्याकडे मास्टर प्लॅन रेडी आहे आणि आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू। 350 पेक्षा जास्त शॉपिंगचा आम्ही मंदिराच्या आजूबाजूला याच्यामध्ये आमचा आराखडा केलेला आहे आणि त्याचा आम्ही पूर्णपणे सत्तेवर आल्यानंतर अंमलबजावणी करू। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।